आपण पाहताय नमस्कार महाराष्ट्र। अकोला जिल्ह्यातील अकोट इथे एक आगळा वेगळा फॅशन शो रंगला। या फॅशन शो मध्ये मॉडेल्स होत्या, ठुमकत चालायला रॅम्पही होता आणि हे सर्व पाहायला चोखंदळ प्रेक्षक सुद्धा होते। संगीत, झगमगाट, रॅम्पवर चालणाऱ्या सुंदर मॉडेल्स अशी चकाकती दुनिया फॅशन शो मध्ये पाहायला मिळते। अकोला जिल्ह्यातल्या अकोटमध्ये असाच एक शो रंगला, पण थोडा हटके। हे चित्र बघा, रॅम्पवर चालणाऱ्या या काही मॉडेल्स नाहीयेत, तर नटून थटून लचकत मुरडत डौलात चालतायत चक्क म्हशी। सामाजिक क्षेत्रात नेहमीच नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणाऱ्या अकोट जेसीआय या संस्थेनं या फॅशन शोचं आयोजन केलं होतं। या स्पर्धेत सुमारे 28 स्पर्धकांनी सहभाग घेतला। यामागचा एक उद्देश होता की हा जो व्यवसाय हा पाकिटाच्या दुधामुळे ॲक्च्युअलमध्ये लोप पावत आहे, पण आमचा हा उदात्त हेतू होता की बा या सगळ्या लोकांना ॲक्च्युअलमध्ये या बिझनेसमध्ये आपण काहीतरी नाविन्यपूर्ण करून दाखवायचं आणि त्यांना या उद्देशानं त्यांना इथं या व्यवसायामध्ये त्यांना भरभराटी यावं असं आमचा यामागचा उद्देश होता आणि त्यामध्ये आम्ही पूर्णपणे सफल झालेलो आहोत। विजेत्या स्पर्धकांना रोख रकमेच्या स्वरूपात बक्षीस देण्यात आलं। मशीनची सजावट, त्यांचं आरोग्य आणि संगोपन या आधारांवर परीक्षकांनी मूल्यमापन केलं। म्हशीच्या सजावटीबरोबर सामाजिक आशयाचे घोषवाक्य आणि म्हणीही लिहिण्यात आल्या होत्या। मशीनचा हा फॅशन शो पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती। पाळीव प्राणी ठरलेला आहे, परंतु आजपर्यंत तिला असा मान मिळाला नाही की जी रॅम्पवर आलेली आहे आणि आपण तिचं कौतुक करायला पाहिजे की अशी स्पर्धा अकोट सारख्या शहरामध्ये होऊ घातलेली आहे। आजपर्यंत भारतात तर कुठेच आयोजित केलेली नसेल ती स्पर्धा अकोटात आयोजित केली आणि सगळ्या माणसांसाठी तर सगळ्या स्पर्धा असतात, पण मशीनसाठी स्पर्धा पाहून मला तर खूपच आश्चर्य वाटलं। अलीकडे फॅशन शोच्या नावाखाली ओंगळवाणं प्रदर्शन मांडलं जातंय, मात्र अकोटमधील अशा आगळ्या वेगळ्या शो मधून समाज प्रबोधनही केले जातंय, हे कौतुकास्पद आहे। जयेश जगड, झी मीडिया, अकोला। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।